सर काय सांगणार आहे, कामराजनगरमध्ये राहणारा एक मुलगा आज शहीद झाला आहे. इंडिया पाकिस्तानचा जे वार चालू आहे आणि पाकिस्तानकडून ते हल्ला केलेला आहे, काय सांगणार आहे? आमच्या कामराजनगरमधील अतिशय मेहनती असणारा बंजारा समाज हा नाईक समाज आंध्र आणि तेलंगणामध्ये राहतो. त्या आंध्रामधील कल्ली तांडा या गावचे सुपुत्र आमच्या विभागाचे अतिशय जुने कार्यकर्ते श्रीराम नाईक यांचा मुलगा मुरली नाईक यांचं काश्मीरमधील उरी या ठिकाणी लढताना काल पाकिस्तानशी लढताना देहांत झाला. ते शहीद झाले आणि त्यांनी शहीद होत असताना पाकिस्तानच्या कमीत कमी 14 जवानांना पाकिस्तानच्या शत्रू सैन्याला मारल्याची माहिती देखील आम्हाला मिळाली आहे. आज सकाळीच त्यांच्या कर्नलने त्यांच्या घरी आईवडिलांना कॉन्टॅक्ट करून आमचा हा लाडका जवान शहीद झाल्याची माहिती दिली. त्यांचे वडील देखील खूप मेहनती होते. आई भांडीकाम करायची. अतिशय गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं शिक्षण घेतलं. लहानपणापासून इथे राहताना आपल्या सर्व कार्यक्रमांमध्ये नवरात्री उत्सव असेल, गणपती उत्सव असेल, त्यांची घंटाला माता देवी माता असेल, त्या सर्व कार्यक्रमामध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीने राहायचे, काम करायचे, सगळ्या मुलांना बरोबर घेऊन असायचे. शूर मुलगा होता, चंचल मुलगा होता, हुशार होता, चाणाक्ष होता आणि त्याचं असं शहीद झाल्यामुळे आम्ही सर्वजण आता दुःखी आहोत. एक भारत मातेची सेवा करताना आमचा हा लाडका बंजारा समाजाचा तरुण मुलगा शहीद झाला आणि त्याच्या आईवडिलांना तो एकुलता एक होता. त्याच्या आईची इच्छा होती की त्याने सैन्यामध्ये भरती व्हावं, पण त्याचं स्वप्न होतं की मला भारत देशासाठी लढायचं आहे, मला भारत देशासाठीच माझं जीवन जगायचं आहे आणि भारताची सेवा करता करताच त्याचं देहांत झालं. तुम्ही स्वतः भेट देणारे जाणार आहे का आणि पूर्ण कामराजनगरमध्ये एक माहोल निर्माण करायला काय सांगा? आमच्या कामराजनगरमध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी बंजारा समाज आहे आणि तो आमच्या सर्व लोकांच्या सोबत असतो. या आमच्या कुठल्याही म्हणजे कार्यक्रमामध्ये शिवसेनेमध्ये शिवसैनिकांप्रमाणेच लोक काम करतात आणि आमच्या खांद्याला खांदा लावून कामराजनगरच्या विकासासाठी या ठिकाणी बिल्डिंग बनावं म्हणून बंजारा समाजाने देखील खूप मेहनत घेतली. विकासाची वृत्ती आहे, मेहनतीचा आहे, कधी कोणाची चोरी करणार नाही, कधी कुठलं चुकीचं काम करणार नाही, असा बंजारा समाज खूप चांगला समाज आहे आणि त्यामुळेच आमच्या सर्वांचं प्रेम या श्रीराम नाईक आणि त्यांच्या मुलावर आहे. कामराजमधून बहुतेक लोक आता गेलेली देखील आहेत आणि उद्या आम्ही देखील जाणार आहोत. शिंदेसाहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि उदय सामंत साहेब हे देखील उद्या कल्लीतांडा या त्यांच्या गावी जाऊन आमच्या कामराजनगरचे जे सुपुत्र आहेत ते शहीद झाले त्यांना मानवंदना देणार आहेत. काही मदत करणार येणार आहे का शिंदेसाहेबांकडून? 100% त्यांची परिस्थिती बिकट होती. आम्ही सर्वजण मिळून आपापल्या पद्धतीने मदत करणारच आहोत. आज संध्याकाळी आम्ही कामराजनगरमध्ये त्यांना मानवंदना देण्यासाठी 6 वाजता इथे एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवलेला आहे कामराजनगरच्या गेटवर आणि सर्व समाज मिळून कामराजनगरमध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आमच्या लाडक्या लक्ष्मण नाईक याला मुरली नाईक याला श्रद्धांजली देणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही स्वतः देखील मी देखील मदत करणार आहे आणि शिंदेसाहेब, उदय सामंत साहेब देखील त्यांच्या गरीब आईवडिलांना आर्थिक सहकार्य करणार आहेत. त्यांचं घर आणि रूम जे आहेत ते इथलं जे नवीन डेव्हलपमेंट चालू आहे तुमच्या मार्फत त्यामध्ये त्याचं रूम होतं का? हो, त्यांचा आमच्या N19 क्लस्टरमध्ये हिंदुस्तान चाळमध्ये 1505 नंबर हा त्यांचा रूम होता आणि अतिशय जुना रूम असल्यामुळे तो पात्र देखील झालेला होता आणि त्यामुळेच त्यांना भाडं मिळालं आणि ते शिफ्ट झाले होते.